आपण पाहतात महाराष्ट्रातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। शाळेच्या परिसरात चिमुकल्या विद्यार्थिनींनी आपले स्किल वापरून फुलविली परसबाग। समुद्रपूर तालुक्यातील गिरड येथील जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत विद्यार्थिनींनी श्रमदानातून शाळा परिसरात नैसर्गिक नंदनवन फुलविले। शाळेतील शिक्षक शिक्षिका यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनींनी सुट्टीच्या वेळात परिसर स्वच्छतेसोबत पर्यावरण शिक्षण आणि गणिती परिभाषेत षटकोन, चौरस, गोलाकार, त्रिकोण आकृत्यांच्या आकारात वाफे तयार करून विषमुक्त भाजीपालाची लागवड करून पोषक आहाराविषयी सेंद्रिय शेतीचा जनजागृतीचा संदेश शेतकऱ्यांना आणि इतरांना दिला। गिरड कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका माया चापले यांच्या पुढाकाराने आणि मुलींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाभिया पटेल, आस्था सुटे यांच्या मदतीने तसेच मगन संग्रहालय यांचे मार्गदर्शनात मुलींच्या श्रमातून ही विषमुक्त परसबागेची निर्मिती झाली। वर्धेतील मगन संग्रहालय समिती या सामाजिक संस्थेच्या वतीने फरीदपूर गाव दत्तक घेऊन या गावात घर तिथे परसबाग उपक्रमात राबवला जात आहे। तर गिरड परिसरात 11 गावातील शाळेत मार्गदर्शन करीत विद्यार्थ्याच्या मदतीने परसबाग निर्मिती करून देशी बियाण्यासोबत कोबी, टमाटर, वांगी, पालक, मेथी, कांदा, लसूण, हळद इत्यादी विषमुक्त पालेभाज्यांचे रोप पुरविली आहे। यातून गावात पोषण आहाराविषयी जनजागृती विष्णुभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या मार्गदर्शनात केली जात आहे। मी विष्णू ब्राह्मणवाडे मगन संग्रहालय समिती गिरडच्या माध्यमातून फरीदपूर हे गाव दत्तक घेऊन घर तिथे परसबाग हा उपक्रम नव्याने चालू केला आणि प्रत्येक घरी ही परसबाग लावून महिलांचं जे हिमोग्लोबिन आहे ते वाढावं आणि पोषण आहार कुटुंबाला मिळावा म्हणून मगन संग्रहालयाने 11 शाळा व फरीदपूर, शिवणफळ, ढोणगाव, मोहगाव या पद्धतीचे गावं दत्तक घेऊन प्रत्येक गावामध्ये पोषण वाटिका एक उपक्रम राबवला आहे। त्यामध्ये टमाटर, वांगी, मिरची, कोबी, पालक असेल, कोथिंबीर असेल, वेगवेगळ्या प्रजातीचे देशी बियाणे देऊन पोषण आहार वाढावा आणि सकस आहार मुली असेल, शिक्षका असतील किंवा विद्यार्थी असतील, युवक युवती असतील त्यांच्यापर्यंत पोचावा या दृष्टिकोनातून मगन संग्रहालय समिती गिरडच्या माध्यमातून वेगवेगळ्या 11 शाळांनाही बियाणे देण्यात आले, रोपे देण्यात आली, सोबतच हळदीचे सुद्धा बेणे देण्यात आले आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड यांनी उत्कृष्ट अशी परसबाग आपण बघितलं आहे की कोबीचं 3.5 किलोचं फूल इथून आपण आपल्या विद्यार्थ्यांनी जे पोषण आहार दुपारी त्यांना मिळत असतो त्यामध्ये ते घेतात, सातत्याने घेतात आणि नैसर्गिक पूर्णतः नैसर्गिक परसबाग सौ चापले मॅडम असो, भारतीताई असो किंवा सर्व शिक्षकांनी मिळून एक उत्कृष्ट असं परसबाग शाळेच्या माध्यमातून सुद्धा उभी राहू शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद कन्या शाळा मुली यांनी एक उदाहरण निर्माण केलं। सोबतच फरीद माझे नाव नाबिया शफीक पटेल, मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळा गिरड। आम्ही इथे परसबाग लावलेली आहे। आम्हाला मगन संग्रहालयाकडून रोपटे उपलब्ध झालेली आहे। आम्ही सांबार, गोबी यासारखे रोपटे लावलेली आहे। आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहे। धन्यवाद। मी सौ माया मधुकर चाफले, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका गिरड कन्या। उच्च प्राथमिक गिरड कन्या शाळा आदर्श शाळा टप्पा 2 मध्ये आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वप्रथम जुलै महिन्यामध्ये मगन संग्रहालयातून रोपे आणली। या ठिकाणी खाली जागा होती, सतत कचरा वाढत होता, त्या ठिकाणी काही लोकांची मदत घेऊन आणि आमचे जे मदतनीस आहे यांची मदत घेऊन या ठिकाणी आम्ही जागा प्लेन केली। त्यानंतर आमच्या शाळेतील शिक्षिका सबाई मॅडम, ढगे मॅडम आणि इतरही यांनी मुलींना वाफे तयार करण्याचं सांगितलं। तशीच ही जी परसबाग आहे एक आमच्या आदर्श शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की ती परसबाग लावायची, झाडं लावायची पण वेगवेगळे आकार, म्हणजे मुलांना भौमितिक आकाराची सुद्धा यासोबतच कल्पना यावी, व्यवसाय शिक्षण त्यांना मिळावं, भाजीपाल्याची लागवड कशी करते ह्या बाबी त्यांना कळाव्या म्हणून आम्ही चौरस, चौकोन, काटकोन, त्रिकोण, वर्तुळ या विविध आयात या सर्व आकारामध्ये सांबार, मेथी, लसूण, बटाटे इव्हन आम्ही हळदसुद्धा मगन संग्रहालयातून लावली आणि आता आज आमची हळदसुद्धा निघालेली आहे। हा सर्व भाजीपाला कोबी आम्ही मिक्स व्हेज म्हणजे मिक्स भाजीसुद्धा शाळेमध्ये वापरलेली आहे। डाळ भाजी, टमाटर आमचे भरपूर निघत आहे आणि या सर्वांचा फायदा म्हणजे या ठिकाणी आम्ही फवारा मारलेला नाही, कोणतं रासायनिक खत टाकलेलं नाही आहे
आहे त्या याच्यामध्ये सर्व तो भाजीपाला या ठिकाणी निघत आहे आणि तो शरीरासाठी पौष्टिक आहे. आणि ही माहिती आमच्या मुलींपर्यंत झालं की आपण आपल्या घरी सुद्धा भाजीपाला लावू शकतो आणि लागल्यानंतर तो आपल्या शरीराला आवश्यक असा भाजीपाला आहे. बाजारातून जो आणतो तो आपण रासायनिक फवाऱ्यांचा भाजीपाला राहतो, पण घरच्या पुरतं जर मेहनत करायची असेल तर त्यांना ती आवड निर्माण व्हावी, ती त्यांनी करावं, मुलींमध्ये ती एक जिद्द निर्माण व्हावी. आपण आपल्या घरी सुद्धा या गोष्टी करू शकतो आणि याच एका उद्देशाने आम्ही या ठिकाणी परसबाग लावलेली आहे. सगळे फळं या ठिकाणी सोबतच आमच्या इथे फळांची पण झाडं आम्ही लावलेली आहे. फळं पण लिंबू आहे, पेरू आहे, डाळिंब आहे, सीताफळ आहे. हे फळ सुद्धा आमच्या या परसबागेमध्ये निघत आहे. ही परसबाग फुलवण्यासाठी या मगन संग्रहालयाचे विष्णुभाऊ ब्राह्मणवाडे यांनी आम्हाला मदत केली. त्यांनी स्वतःहून आम्हाला काही मुलांना देऊन जागा निर्मितीसाठी केलं आणि म्हणजे मोफत सगळे रोपटे दिले. आम्ही त्या ठिकाणी गेलो, ती रोपटे आणली आणि ही रोपटे चांगली असल्यामुळे खरंच यावेळेस आता दरवर्षी आम्ही भाजीपाला लावतो, पण या प्रमाणात ते जसं पालक आहे, टमाटर आहे, वांगी आहे आणि कोबी आहे, ही चांगल्या दर्जाची, म्हणजे आम्हाला त्यांनी बियाणं चांगलं दिलं, रोपे चांगली दिली आणि म्हणूनच ही बाग या ठिकाणी फुललेली आहे. रायगड स्वाभिमानासाठी राजू कांबळे, वर्धा. आपल्या जिल्ह्यातील सर्वप्रथम ताज्या बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.